लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नवीन 4 कामगार कायदे तात्काळ रद्द करा, अन्यथा देशाची चाके थांबवू, कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांचा इशारा। खासगीकरण, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट व कंत्राटीकरणाविरोधात देशव्यापी संप, बँक व विमा कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली भांडवलदारांना अधिक नफा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन 4 कामगार कायदे लागू केले असून हे कायदे तात्काळ रद्द करावेत, अन्यथा संपूर्ण देशाची चाके थांबवण्याची ताकद कामगारांमध्ये आहे, असा इशारा महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी दिला। ते म्हणाले की कामगारांनी ब्रिटिश काळापासून संघर्ष करून विविध हक्क आणि अधिकार मिळवले आहेत। हे अधिकार कोणत्याही सरकारची मेहरबानी नसून प्रदीर्घ लढ्याचे फलित आहे। मात्र पाशवी बहुमताच्या जोरावर सरकार हे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे। देशातील कोणत्याही क्षेत्रातील कामगारांनी या कायद्यांची मागणी केलेली नसताना केवळ भांडवलदार आणि परकीय गुंतवणूकदारांच्या हितासाठी हे कायदे लादले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। बँक कर्मचाऱ्यांचे युवा नेते कॉम्रेड दीपक माने यांनी सांगितले की नवीन कामगार कायद्यांमुळे युनियन स्थापन करणे, संप आयोजित करणे आणि सक्षम नेतृत्व उभे करणे अधिक कठीण केले जात आहे। फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट सारख्या तरतुदींमुळे तरुणांना केवळ 3 ते 4 वर्षांसाठी नोकरी देऊन नंतर बाहेर काढले जाणार आहे। बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना कायमस्वरूपी रोजगाराऐवजी अस्थिर नोकऱ्यांचे धोरण राबवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। विमा क्षेत्रातील नेते कॉम्रेड कमलाकर एचवाड यांनी सांगितले की IMF व वर्ल्ड बँक यांच्या दबावाखाली सरकार वित्त भांडवलाच्या हिताचे निर्णय घेत आहे। सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या व GIC मधील निर्गुंतवणूक हा त्याचाच भाग असून खासगीकरणाचे धोरण तात्काळ थांबवावे, अन्यथा बेमुदत संप पुकारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला। भारत अमेरिका व्यापार करार, नवीन कामगार कायदे आणि खासगीकरणाच्या निर्णयांविरोधात देशभरातील 10 प्रमुख संघटनांनी संपात सहभाग घेतला। सरकारने नवीन कामगार कायदे रद्द करावेत, जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटीकरण रद्द करून कायमस्वरूपी नोकऱ्या द्याव्यात, मोठ्या कर्जबुडव्यांकडून वसुली करावी, तसेच कृषी आयात थांबवावी, अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता। देशभरात तीव्र निदर्शने, मोर्चे, मोटारसायकल रॅली आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात आले। लातूर शहर व परिसरातील बँकिंग व विमा क्षेत्रातील 100 पेक्षा अधिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले। यावेळी कॉम्रेड परमेश्वर बडगिरे, कॉम्रेड कलीम पठाण, कॉम्रेड महेश गांधले, कॉम्रेड सदाशिव मुगावे यांची उपस्थिती होती। काही दिवसापूर्वी मोठा गाजावाजा करून भारत आणि USA मध्ये खूप चांगली ट्रेड डील झाली आणि आपल्या देशातील जनतेचा खूप उद्धार झाला। अशा आविर्भावामध्ये आपल्या देशाचे जे सत्ताकर्ते आहेत त्यांनी स्वतःचे सत्कार करून घेतले, हारतुरे घातले। परंतु आपल्यापैकी बरेच जण खेडेगावामध्ये या ठिकाणी काम करतात आणि आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्याचं उत्पादन सोयाबीन जे 8 दिवसापूर्वी 5800 5700 ज्याला भाव होता, भारत आणि USA मधील ट्रेड डील झाल्याबरोबर 5200 5000 हे त्या सोयाबीनचा आलेला भाव आहे। आणि त्याचं कारण हे आहे की 50% 18% भारतातल्या निर्यात केलेल्या मालाला त्यांनी कर कमी केला म्हणून त्याचं सेलिब्रेशन होतंय। परंतु अमेरिकेतून आपल्याकडे जर आयात केलं तर त्याच्यावर 0% टॅक्स लावायची अट त्यांनी घातलेली आहे। आणि त्याचसोबत 0% अमेरिकेमध्ये उत्पादित केले जाणारं सोयाबीन असेल, मका असेल, ते शेतकरी उत्पादन जर भारतात आलं तर भारतातला शेतकरी उत्पादन आणि शेतकरी हा टिकूच शकणार नाही। म्हणून भारतातल्या सर्व प्रमुख शेतकरी संघटना सुद्धा आज रस्त्यावर आहेत आणि आज त्यांनी भारत बंदची हाक दिलेली आहे। आणि शेतकरी संघटनेची ताकद नव्यानं बघायची या सरकारला गरज नाही, सरकारनं ती हिंमत करू नये असं आपल्या सरकारला अडवाईस आहे। कारण 750 शेतकऱ्याचं बलिदान देऊन जे 3 घातक शेतकरी विरोधी कायदे सरकारनं केले होते ते शेतकरी आंदोलनानंतर त्याच्यावर युटर्न घ्यावं लागलेले आणि सरकारला ते कायदे वापस घ्यावे लागलेले। येत्या काळामध्ये देशातल्या 25 कोटी कामगारावर जाचक कामगार कायदे जर याच पद्धतीने लागू करायचा प्रयत्न केला तर या देशातील शेतमजूर, कामगार हे सर्व एकत्रित होऊन या सरकारला हे कामगार कायदे वापस घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो। यानंतर आपण थोड्या वेळ घोषणा द्यायच्या आणि त्याच्यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगतो। झालीच पाहिजे सरकारच्या खासगीकरणाला
बँकांच्या खासगीकरणाला विरोध करा. बँकांच्या विलीनीकरणाला विरोध करा. बँकांच्या विलीनीकरणाला विरोध करा. अरे बैंक मार्चर we oppose. अरे बैंक मार्चर we oppose. Privatization of bank we oppose. Bank privatization we oppose. बँकांतून पुरेशी नोकर भरती झालीच पाहिजे. बेरोजगार युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे. अरे बेरोजगारांना रोजगार द्या. अरे बेरोजगारांना रोजगार द्या. अरे विमा क्षेत्रामध्ये नोकर भरती झालीच पाहिजे. विमा क्षेत्रामध्ये नोकर भरती झालीच पाहिजे. अरे जागतिक कामगार कायदे रद्द करा. काळे कामगार कायदे वापस घ्या. काळे कामगार कायदे वापस घ्या. काळे कामगार कायदे वापस घ्या. अरे भारत सरकार होश में. अरे भारत सरकार होश में. अरे होश में आके बात करो. अरे होश में आके बात करो. अरे बात तो तुमको करनी होगी. अरे बात तो तुमको करनी होगी. अरे न्याय तो तुमको देना होगा. अरे न्याय तो तुमको देना होगा. अरे नहीं देंगे तो लड़के लेंगे. अरे नहीं देंगे तो लड़के लेंगे. अरे लड़के लेंगे हमारे हक. अरे लड़के लेंगे हमारे हक. हम आज तक जीते हैं. हम आज तक जीते हैं. कामगार एकजुटीचं. कामगार एकजुटीचं. हम सब हम सब हम सब हम सब हम सब हम सब. अरे जाति धर्म में नहीं बटेंगे. अरे जाति धर्म में नहीं बटेंगे. अरे जाति धर्म में नहीं बटेंगे. बेरोजगारांना रोजगार द्या. बेरोजगारांना रोजगार द्या. बेरोजगार युवकांना रोजगार द्या. बँकेतून नोकर भरती झालीच पाहिजे. विमा क्षेत्रात नोकर भरती झालीच पाहिजे. बँकेतून नोकर भरती झालीच पाहिजे. विमा क्षेत्रात नोकर भरती झालीच पाहिजे. अरे बँकांची विदेशी गुंतवणुकीला विरोध करा. अरे बँकांची विदेशी गुंतवणुकीला विरोध करा. अरे बँकांच्या खासगीकरणाला विरोध करा. अरे बँक प्रायव्हेटायझेशन we oppose. अरे बँक प्रायव्हेटायझेशन we oppose. अरे बँक merger we oppose. बँक merger we oppose. Recruitment in bank we demand. Recruitment in insurance we demand. बेरोजगारांना रोजगार द्या. अरे बेरोजगारांना रोजगार द्या. अरे जाति धर्म में नहीं बटेंगे. अरे जाति धर्म में नहीं बटेंगे. अरे रोजगार हमारा हक है. अरे रोजगार हमारा हक है. अरे हम हमारा हक मांगते. अरे हम हमारा हक मांगते. हम हमारा हक मांगते. हम आज तक जीते हैं. हम आज तक जीते हैं. बँकांच्या खासगीकरणाला विरोध करा. बँकांच्या खासगीकरणाला विरोध करा. बँकांच्या विलीनीकरणाला विरोध करा. बँकांच्या विलीनीकरणाला विरोध करा. अरे ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी बँकेमध्ये नोकर भरती झालीच पाहिजे. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी पुरेशी
झालीच पाहिजे. सामान्य ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी पुरेशी नोकर भरती झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना शून्य व्याजाने कर्ज पुरवठा झालाच पाहिजे. शेतकऱ्यांना शून्य व्याजाने कर्ज पुरवठा झालाच पाहिजे. गोरगरिबावर लागलेले बँक चार्जेस रद्द करा. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता. सर्व भारतभर आज बँकिंग क्षेत्रातले सर्व कामकाज बंद आहे आणि लातूर शहरामध्ये मिनी मार्केट येथील शाखा बँक ऑफ महाराष्ट्र यांचंही लातूर शहरातील सर्व बँकेचे क्षेत्र बँकिंग तथा सर्व LIC अशा अनेक प्रकारच्या जेवढ्याही संघटना आहेत ते सर्व एकत्र येऊन आज लातूर मिनी मार्केट येथील बँक ऑफ महाराष्ट्र याच्यासमोर आपण हे आंदोलन सतत 2 ते 3 तासपासून सुरू आहे. या संदर्भामध्ये आपण बँक मॅनेजर काय होतं सर, आपलं काय आंदोलनाचा काय विषय आहे? आज 12 फेब्रुवारी देशभरातल्या सर्व प्रमुख 10 कामगार संघटना या संपामध्ये उतरलेल्या आहेत आणि बँक कर्मचाऱ्यांची या देशाची सगळ्यात मोठी संघटना म्हणून ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी निगडीत या देशातले 6 ते 7 लाख बँक कर्मचारी देखील या आंदोलनामध्ये आहेत. इन्शुरन्स सेक्टर आहे, फायनान्शियल सेक्टरमधल्या संघटना आहेत. जवळपास 25 ते 30 कोटी कामगार या रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांची प्रमुख मागणी आहे या देशातल्या सरकारने कामगार हिताचे कायदे असे या बोंडस आवरणाखाली जे आता प्रस्तावित बदल 4 कामगार संहिता आणलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थाने या देशातल्या कष्टकऱ्याला देशोधडीला लावणाऱ्या आहेत. एका निमित्ताने एकीकडे व्यापार करार करून परदेशी भांडवलाला या देशाची अर्थव्यवस्था गहाण टाकायची आणि दुसरीकडे त्यांना ईज ऑफ डुईंग बिझनेस या निमित्ताने देशी आणि विदेशी भांडवलदारांना मुक्तद्वार जायचं. कोणत्याही संरक्षित कायद्याशिवाय त्यांचं शोषण करण्याला एक शासकीय परवानगी देणारे हे कायदे आहे. म्हणून या गोष्टीला सर्व कामगार संघटनेने एकत्रपणे विरोध केलेला आहे. व्यापार कराराच्या निमित्ताने शेतकऱ्यावर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जो परिणाम होणार आहे त्याच्या विरोधामध्ये संयुक्त किसान मुक्ती मोर्चा देखील यामध्ये सहभागी आहे. अशा रीतीने देशातल्या संपूर्ण कष्टकऱ्यांनी पुन्हा एकदा या देशातलं सरकार दुर्दैवाने जे लोकशाही मार्गाने निवडून आलंय ते या देशाचं स्वातंत्र्य गहाण टाकायला निघालेलं आहे. त्यामुळे स्वातंत्र्य टिकवण्याची लढाई या निमित्ताने कामगार संघटनांनी अंगावर घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे या देशातला मध्यम वर्ग, जाणता वर्ग, बोलका वर्ग तोही ही भूमिका समजून घेईल आणि या आंदोलनामध्ये सहभागी होईल आणि या सरकारचे जे मनसुबे आहेत की त्यांना देश विकायचा आहे, पारतंत्र्यात नेऊन टाकायचा आहे, ते मनसुबे कदापिही आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हा आमचा निर्धार आहे. जनतेने यामध्ये सहभागी व्हावं अशी त्यांना एकदा नम्र विनंती. आपण सर 3 तासांनी आज मिनी मार्केट शाखा येथील आंदोलनामध्ये आपण घोषणा करत आहे. काय आपले आज देशभरातील प्रमुख 10 कामगार संघटनांच्या सोबत बँकिंग क्षेत्रातील, विमा क्षेत्रातील, पोस्ट ऑफिसमधील सर्व कर्मचारी संघटना या संपावर आहेत. या संपाची प्रमुख मागणी या सरकारने नवीन 4 जे कामगार कायदे आणलेले आहेत ते कामगार विरोधी आहेत, कामगारावर अन्याय करणारे आहेत. त्या कामगार कायद्याला विरोध म्हणून ही आजच्या संपाची मागणी आहे. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रामध्ये जो बँकेच्या खाजगीकरणाचा घाट या सरकारने घातलेला आहे, IDBI बँकेचे खाजगीकरण पाहत आहे. राष्ट्रीयकृत बँकांचं विलिनीकरण करून बँकांची शाखा आणि बँकांच्या शाखांची शाखा मर्यादित स्वरूपात आणण्याचे काम हे सरकार करत आहे. त्याचबरोबर सरकारी बँकांमध्ये जवळपास 49% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणण्याचा मनसुबा या शासनाचा आहे. या सर्व गोष्टीला विरोध म्हणून कारण या सर्व गोष्टी सामान्य भारतीय नागरिकाच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या आहेत, कामगाराच्या हिताला बाधा पोहोचणाऱ्या आहेत आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली मोठे मोठे कॉर्पोरेट्सचं चांगलं व्हावं, त्यांचा नफा आणखी जास्तीत जास्त वाढावा या उद्देशाने हे कामगार कायदे आणलेले ही आमची धारणा आहे आणि म्हणूनच या कामगार कायद्याला विरोध म्हणून आज या देशभरातील जवळपास 25 कोटी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय धरले तर जवळपास या देशाची 100 कोटी जनता या कामगार कायद्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज 1 दिवसाच्या संपावर आहे. आमच्यासोबत या देशातील शेतकरी सुद्धा आहे. या देशातील शेतकरी संघटनांनी सुद्धा भारत बंदची हाक दिलेली आहे. भारत आणि USA मध्ये जे काही कथित ट्रेड डील झालेली आहे त्याचे अजून अधिकृत तपशील आपल्यापर्यंत आलेले नाही आहेत. परंतु हे ट्रेड डील झाल्याच्या नंतर आपण पाहिलंच असेल की या देशातील शेतकऱ्याचं जे उत्पादन आहे सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपण बघू शकतो की 5,800चा भाव 5,200पर्यंत खाली आला आणि शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान यामध्ये होत आहे. म्हणून या देशातला शेतकरी सुद्धा आज संपावर आहे.
आणि आपल्याला माहितीच आहे, इतिहास आहे की जे 3 शेतकरी विरोधी कायदे शासनाला आणले होते त्या देशामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं आंदोलन झालं आणि ते कायदे शासनाला वापस घ्यावे लागले. कामगार कायद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तेवढ्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून या देशभरातील सर्व कामगार आंदोलन करतील आणि हे कायदे या सरकारला वापस घ्यायला लावतील ही आम्हाला खात्री आहे. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी हाकीम शेख सोबत हर्ष गिलचे लातूर. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत कॅमेरामन हर्ष गिलचे लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.